महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परांड्यात दोन राजकीय गटात राडा, दोन्ही गट आमने सामने एकमेकांवर केली दगडफेक। शहरातील स्थिती तणावपूर्ण नियंत्रणात। परांडा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय वातावरणात चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले। नामनिर्देशन अर्जावरील आक्षेपाच्या कारणावरून मंत्री तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोटे यांचे गट आमने सामने आले। यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी होऊन त्याचे रूपांतर दगडफेकीत झाले। याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार परांडा नगर परिषदेत निवडणूक प्रक्रियेदरम्यान अर्जाची छाननी सुरू असताना हा प्रकार घडला। शिवसेना, शिंदे गट आणि सर्वपक्षीय स्थानिक विकास आघाडीचे कार्यकर्ते परस्परांना भिडले। तानाजी सावंत गटाचे उमेदवार जाकीर सौदागर आणि माजी आमदार राहुल मोटे यांच्या गटाचे उमेदवार विश्वजित पाटील यांच्यात सुरुवातीला अर्जावर आक्षेप घेण्यावरून शाब्दिक चकमक झाली। या वादाचे पर्यावसन लवकरच मोठ्या गोंधळात झाले। दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने परिस्थिती चिघळली आणि दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली। या घटनेमुळे परांडा नगर परिषद परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। राजकीय वैमनस्यातून घडलेल्या या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर ओहोळ, परांडा, धाराशिव।